वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर तब्बल 7 दिवसांनी बावधन पोलिसांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे यांना अटक केली। वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचा पती, सासू आणि ननंदेला अटक करण्यात आली होती, पण वैष्णवीचा सासरा आणि दीर दोघेही फरार होते। पोलिसांची 3 पथकं त्यांचा शोध घेत होती। अखेर शुक्रवारी पहाटे हे दोघेही पोलिसांच्या ताब्यात आले। गुरुवारी राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा लवकरात लवकर पकडला जावा असे आदेश दिले होते। त्यानंतर ही कारवाई पोलिसांकडून करण्यात आली। पण या सगळ्या प्रकरणामध्ये एक नाव सातत्यानं चर्चेत राहिलं, निलेश चव्हाण। वैष्णवीचं 9 महिन्यांचं बाळ याच निलेश चव्हाणकडे आहे असा दावा करण्यात आला होता। बाळाला आपल्या ताब्यात घेण्यासाठी कसपटे कुटुंबीय जेव्हा पोहोचलं तेव्हा निलेशनं त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवत धमकी दिली। याबद्दलची तक्रार सुद्धा कसपटे कुटुंबियांनी पोलिसांमध्ये केली आहे। या बातम्या समोर आल्यानंतर निलेश चव्हाण कोण आहे, त्याचा या प्रकरणाशी काय संबंध आहे असे प्रश्न विचारले जात होते। अशातच आता निलेश चव्हाणचा विकृत इतिहासही समोर यायला सुरुवात झाली आहे। वैष्णवीचा पती शशांक आणि ननंद करिश्मा या दोघांचा मित्र असलेल्या निलेश चव्हाणही त्याच्या पत्नीचा छळ करत असल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात आली आहे। निलेश घरातल्या बेडरूममध्ये स्पाय कॅमेरा लावून स्वतःच्या बायकोचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड करायचा। बायको सोबतच आणखी काही मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओही निलेशने रेकॉर्ड केले होते। याबाबत त्याच्या विरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता। तरीही त्याच्याकडून बायकोचा छळ सुरूच होता। पण या निलेश चव्हाणचा इतिहास नक्की आहे काय? निलेशने स्वतःच्या बायकोचा छळ का केला? त्याच्यावरती कारवाई का करण्यात आली नाही? सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सगळ्यात आधी निलेश चव्हाण आहे कोण हे सांगतो। निलेश हा वैष्णवीचा पती शशांक हगवणे आणि ननंद करिश्मा हगवणे यांचा चांगला मित्र। काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार शशांक आणि निलेश हे बिझनेस पार्टनर सुद्धा आहेत। निलेश आणि हगवणे कुटुंबाचा घरोबा होता। निलेशचं हगवणे कुटुंबाकडे सतत येणं जाणं असायचं। जेव्हा हगवणे कुटुंब वैष्णवीला त्रास द्यायचं त्यावेळी वैष्णवीच्या घरच्यांकडून यातून मार्ग काढण्यासाठी हगवणे कुटुंबासोबत जे बोलणं व्हायचं ते पुण्याच्या कर्वेनगरमधल्या निलेश चव्हाणच्या ऑफिसमध्ये व्हायचं असंही सांगण्यात येतंय। निलेश कर्वेनगरमधल्या औदुंबर पार्क सोसायटीमध्ये राहतो। या सोसायटीमध्ये निलेशचे वडील रामचंद्र चव्हाण यांच्या नावावरती 3 फ्लॅट्स असल्याचंही समोर आलं आहे। निलेश आणि त्याचे वडील रामचंद्र चव्हाण यांचा बांधकाम व्यवसाय आहे। बांधकाम व्यवसायासोबतच त्यांचा पोकलँडचाही व्यवसाय आहे। त्यामुळे चव्हाण कुटुंब आर्थिकदृष्ट्या सधन आहे। 16 मेला वैष्णवीचा मृत्यू झाला। त्यानंतर तिचं 9 महिन्यांचं बाळ हे ना हगवणे कुटुंबाकडे होतं ना कसपटे कुटुंबाकडे। वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाणच्या घरी असल्याची माहिती कसपटे कुटुंबानं दिली। जेव्हा बाळ सारखंच रडतंय हे कसपटे कुटुंबाला कळलं तेव्हा ते बाळाला आणण्यासाठी निलेशच्या कर्वेनगरमधल्या घरी पोहोचले। तेव्हा निलेशने या बाळाचा आणि तुमचा काहीच संबंध नाही, तुम्हाला बाळ हवं असेल तर कोर्टात जा असं म्हणत कसपटे कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवून घरातून हाकलून दिलं, अशी तक्रार कसपटे कुटुंबियांनी दिली आहे। त्यानंतर वैष्णवीचं बाळ तिच्या कुटुंबियांना कधी मिळणार हा प्रश्न विचारला जात होता। यात राज्य महिला आयोगाने आणि राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप केला। त्यानंतर गुरुवारी एका अज्ञात व्यक्तीने फोन करून बानेर हायवेवरती वैष्णवीचं बाळ कसपटे कुटुंबाकडे सोपवलं। या सगळ्यामध्ये निलेश चव्हाणने कसपटे कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवल्याच्या तक्रारीची दखल घेत त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत वैष्णवीचे काका मोहन कसपटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पुण्यातल्या वारजे पोलीस स्टेशनमध्ये बीएनएसच्या कलम 351(3) अंतर्गत शारीरिक इजा पोहोचवण्याची धमकी दिल्यावरून आणि आर्म्स ऍक्ट 1959च्या कलम 30 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आता निलेशकडे असलेलं शस्त्र जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। पुढील तपासही पोलीस करत आहेत। पण बाळाला जबरदस्तीने स्वतःकडे ठेवल्याबद्दल किंवा त्याचं अपहरण केल्याबद्दलचा गुन्हा पोलिसांनी नोंदवलेला नाही। कसपटे कुटुंबाची मागणी होती की निलेशवरती बाळाला जबरदस्तीने स्वतःकडे डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, पण अद्याप तसा गुन्हा निलेशवरती दाखल झालेला नाही। आता कसपटे कुटुंबाला धमकवल्याप्रकरणी निलेशवरती गुन्हा दाखल झाला असला तरी त्याच्यावरती दाखल झालेला हा पहिला गुन्हा नाहीये। याआधीही निलेशवरती स्वतःच्या बायकोचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता। जून 2018 मध्ये निलेशचं लग्न झालं। लग्नाच्या काही महिन्यानंतरच जानेवारी 2019 मध्ये निलेशच्या बायकोला त्यांच्या बेडरूम मधल्या सिलिंग फॅनला काहीतरी संशयास्पद वस्तू अडकवल्याचं दिसलं। याबाबत तिने निलेशला विचारलं, पण निलेशने उडवाउडवीची उत्तरं देत विषय बंद करून टाकला।
पण पुढच्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारी 2019 मध्ये निलेशच्या बायकोला त्यांच्या बेडरूम मधल्या एसीला काहीतरी संशयास्पद वस्तू अडकवली आहे हे दिसलं. यावेळीही तिने याबाबत निलेशकडे विचारणा केली, पण पुन्हा एकदा निलेशकडून उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. त्यानंतर निलेशच्या बायकोने एक दिवस त्याचा लॅपटॉप चेक केला व तिला मोठा धक्का बसला. लॅपटॉपमध्ये निलेशने आपल्याच बायकोसोबतच्या शरीर संबंधाचे व्हिडिओ स्पाय कॅमेऱ्याने रेकॉर्ड केल्याचं आढळून आलं. हे दोघं बेडरूममध्ये असताना निलेश कायम लाईट चालू ठेवायचा, कारण त्याला बायकोसोबतचे व्हिडिओ रेकॉर्ड करायचे होते. बेडरूममध्ये फॅन आणि एसीला जी संशयास्पद वस्तू निलेशच्या बायकोला दिसत होती तो नवऱ्यानेच लावलेला स्पाय कॅमेरा होता. निलेशच्या लॅपटॉपमध्ये त्यांच्या व्हिडिओ सोबतच निलेशचे आणखी काही मुलींसोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ सुद्धा आढळून आले. याबाबत जेव्हा त्याच्या बायकोने विचारणा केली तेव्हा निलेशने घरातला चाकूचा धाक दाखवत बायकोला धमकावलं आणि तिचा गळा दाबला. त्यानंतरही बायकोसोबत जबरदस्तीनं शरीर संबंध ठेवले, तर त्याच्या बायकोने पोलिसांमध्ये नोंदवलेल्या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले. निलेशच्या बायकोने या सगळ्या प्रकाराबाबत निलेशचे आई वडील आणि कुटुंबातल्या इतर लोकांना याबाबतची माहिती दिली, पण त्याच्या घरच्यांकडूनही तिचा छळ करण्यात आला. पुढेही निलेशकडून बायकोचा अनेक दिवस छळ सुरूच होता. सतत होणाऱ्या छळाला कंटाळून अखेर त्याच्या बायकोने घर सोडण्याचा निर्णय घेतला. निलेशच्या बायकोने जून 2022 मध्ये पुण्यातल्या वारजे पोलीस स्टेशनमध्ये निलेश चव्हाण आणि त्याच्या घरच्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला. निलेशवरती कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. निलेशच्या पत्नीने त्याच्या लॅपटॉपमध्ये असणारे सगळे आक्षेपार्ह व्हिडिओ वारजे पोलिसांकडे दिले. पण एवढा गंभीर गुन्हा दाखल झाला असतानाही तेव्हा पोलिसांनी निलेश चव्हाणला अटक केली नाही. पुढे निलेशने पुणे सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला, पण पुणे सत्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. पण तरीही पोलिसांकडून निलेशला अटक करण्यात आली नाही. मग निलेशने मुंबई उच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आणि तो न्यायालयाने मंजूर करत निलेशला अटकेपासून संरक्षण दिलं आणि निलेशची अटक टळली. पुढे तो बायकोपासून विभक्त झाला अशी माहिती काही माध्यमांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2009 मध्ये निलेशवरती एक नॉन कॉग्निझेबल गुन्हा दाखल झाला होता. त्याच्यावरती हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हचाही गुन्हा दाखल आहे. 2022 मध्ये निलेशच्या पत्नीने त्याच्यावरती कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तर सध्या कसपटे कुटुंबाला धमकवल्याप्रकरणी त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे. एका बाजूला पोलिसांनी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे या दोघांना अटक केली असली तरी निलेश चव्हाणवरती बायकोचे आणि इतर काही मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाला असतानाही त्याला पोलिसांनी अटक का केली नाही? पोलिसांवरती राजकीय दबाव होता का, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातही निलेशवरती वैष्णवीचं बाळ जबरदस्तीने स्वतःकडे ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार का? जुन्या गुन्ह्यामध्ये त्याच्यावरती काही कारवाई होणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. सोबतच वैष्णवीची ऑडिओ क्लिप म्हणून जी कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती त्यात ती पिंकीताई म्हणजेच करिश्मा हगवणे आपल्याला त्रास देते असं म्हणते. करिश्मा आणि निलेश मित्र असल्यानं निलेशचा सुद्धा या सगळ्यामध्ये संबंध आहे का? हगवणे कुटुंबातल्या वादामध्ये त्याची भूमिका काय होती? या दृष्टीनेही आता तपास होईल का, असा प्रश्न विचारला जात आहे. पण सध्या तरी निलेश चव्हाण चर्चेत आहे वैष्णवीच्या 9 महिन्यांच्या बाळाला आपल्या ताब्यात ठेवल्यामुळे आणि त्याच्या विकृत इतिहासामुळे. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.